नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी पुन्हा एकदा घेऊन आले एक हेल्दी रेसिपी जी जास्त दिवस टिकेल. ती म्हणजे मसाला मिरची, जी आपण स्टोअर करून लोणच्यासारखी खाऊ शकतो. अगदी लोणचं खाऊन रोज तोंडी लावून जर कंटाळा आला असेल, चटपटीत असं काहीतरी खायचं असेल तर नक्की ट्राय करा. तर चला, ह्या ज्या अशा लांब आणि मोठ्या मिरच्या असतात त्या घ्यायच्या. इझिली बाजारात मिळून जातात. त्या स्वच्छ धुवून याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लांब काप करून घ्यायचे. तर लांब काप करून घेतले. आता याच्यामध्ये भरण्यासाठी मसाल्याची तयारी करू. तर त्यासाठी लागणार आहे मला 4 चमचे शेंगदाण्याचे कूट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घेऊ शकता. आता याच्यामध्ये जाईल थोडंसं पाणी. पाणी अगदी कमी प्रमाणात वापरा, म्हणजे ते ओलसर झालं पाहिजे, एकदम घट्ट झालं पाहिजे आणि मसाले छान मिक्स झाले पाहिजे. तर त्यासाठी चला मिक्स 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 तर झालं आहे. आता तुम्ही पाहू शकता हे जास्त पातळही नाही आहे, जास्त घट्टही नाही आहे. आपल्याला इझिली भरता येईल अशा प्रकारचं मिश्रण झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण काप करून घेतलेल्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मिरच्यांना छान काप केलेत आपण आणि मसाला व्यवस्थित भरला जातो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मसाला व्यवस्थित आणि पूर्ण मिरचीला भरून घ्यायचा आहे. मसाला थोडा जास्त भरा म्हणजे मिरची छान होईल. तर आता मी सगळ्या मिरच्यांना मसाला भरून घेतलेला आहे. ही रेसिपी तुम्ही भाजीच्या ऐवजीही चपातीसोबत खाऊ शकता किंवा लोणच्याच्या ऐवजी तोंडी लावूनही खाऊ शकता. मस्त लागते आणि मेन म्हणजे तुम्ही आठवडाभर स्टोअर करूनही ठेवू शकता. तर नेक्स्ट स्टेपसाठी गॅस ऑन करा. तवा कोणताही ठेवा. मी आयर्नचा तवा यूज करते आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाका आणि त्याच्यामध्ये आपण मसाला लावलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या ॲड करा. तर मिरच्या आपल्याला चटपट भाजून घ्यायच्या आहेत. तर मिरच्या भाजताना एक ट्रिक वापरा. गॅस कमी करा किंवा मध्यम आचेवर करा आणि मिरच्या ज्या आहेत त्या छान चट्टे पडेपर्यंत भाजून घ्या. मिरच्या छान भाजून झाल्या की त्याला एक वाफ काढून घ्या आणि तुमची मसाला मिरची तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय अप्रतिम झालेली आहे. टेस्ट तर एकदम आहा. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल. थँक्यू. एन्जॉय.